मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। मुंबई महानगरपालिकेच्या चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 173 मधला प्रकार। वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत। नाशिकमध्ये उदय सामंत यांच्या बॅगांची तपासणी। पोलीस परेड मैदानावरती आले असता निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी। प्रचारासाठी आले असताना बघितल्या बॅगा। भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उभे असलेल्यांवरती कारवाईचा बडगा। नागपूरमध्ये 32 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। मुंबई, जळगाव आणि सोलापूरमध्ये देखील कारवाई। आता परळीमध्ये शिंदेंची शिवसेना एमआयएमच्या सोबत। राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम 3 पक्ष सत्तेत। शिवसेनेच्या 2 आणि एमआयएमच्या 1 नगरसेवकाच्या सोबत गट स्थापन। भाजपला मुंबई अदानी युक्त करायची आहे। ठाकरे बंधूंचा मुलाखतीमधून हल्लाबोल। तर भाजपला देखील एक्सपायरी डेट आहे असं म्हणत डिवचलं। उद्धव मामू सत्तेत आले तर मुंबईचं मोहम्मद लँड नामकरण करतील। मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल। महायुती सत्तेत आली तर मुंबईचं परत बॉम्बे करतील, ठाकरेंनी केली होती टीका। आजपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा। नाशिकमध्ये प्रचाराचे रणशिंग फुंकणार। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ठाकरे बंधू मैदानात। वसई विरारमध्ये ईव्हीएमवर उमेदवारांचं प्रश्नचिन्ह। ईव्हीएममध्ये कमळ, धनुष्यबाण चिन्ह ठळकपणे दिसत असल्याचा आरोप। काही चिन्ह फिकी दिसत असल्याचाही दावा। आणि आजपासून वुमेन्स प्रीमियर लीगला सुरुवात। मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यामध्ये सलामीची लढत। हरमनप्रीत आणि स्मृती मानधनाच्या नेतृत्वाची कसोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।